नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणी आहेत 2100 रुपयाच्या हप्त्याची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि तीच अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, पहिले जो हप्ता होता 1500 रुपयाचा त्याच्यामध्ये 600 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि एकूण हप्ता जो राहणार आहे आता 2100 रुपये हा हप्ता लाडक्या बहिणीला वाटप होणार आहे। तर मित्रांनो, हा जो हप्ता आहे कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटणार आहे हे पुढे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, थोडा पण स्किप करायचा नाही। त्या अगोदर मित्रांनो, काही ज्या अपडेट होत्या महत्त्वाच्या त्या आपण आधी बघणार आहोत। आता मित्रांनो, भरपूर लोक म्हणत होते की आचारसंहितेमुळे जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद झालेली आहे, ही जे हप्ते आहे ते परत भेटणार आहे अशी जी अफवा आहे ती पसरली होती मित्रांनो, पण ही अफवा खोटी आहे। लाडक्या बहिणीचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो नक्की तुम्हाला भेटणार आहे। आता मित्रांनो, जे हायलाइट्स आहेत त्याच्यामध्ये काय काय घोषणा आहेत, तर महायुतीचे जे सरकार आहे ते पुन्हा स्थापन झालेले आहे। या सरकार मार्फत मित्रांनो 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणीला जे सरकारने जे रिटर्न गिफ्ट आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो। या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट ही उसळलेली आहे आणि जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे 2100 रुपयाचा तो कधी भेटणार आहे ते पण सांगितलेलं आहे। इथे बघू शकतात लाडकी बहीण योजनेचा जो पुढील हप्ता आहे कधी मिळणार। सध्या महाराष्ट्रामध्ये जे शासन आहे ते पुन्हा स्थापन झालेलं आहे। आता पहिले 1500 रुपये हप्ता होता त्याच्यामध्ये एकूण रक्कम 600 रुपये ही वाढवण्यात आलेली आहे। 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो करण्यात आलेला आहे असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे। पण मित्रांनो, आताच निकाल लागले, आताच शासन जे आहे ते पुन्हा स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडे काही दिवस जी वाट बघायला लागणार आहे लाडक्या बहिणीला ती आता संपलेली आहे। कारण की मित्रांनो, जो हप्ता आहे येणाऱ्या 4 ते 5 दिवसात किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत 100% लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे। जे सरकार आहे मित्रांनो त्यांचा निकाल लागलेला आहे आणि ते सरकार पुन्हा स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला जे रिटर्न गिफ्ट आहे ते भेटणार आहे हे 100% कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो। पण मित्रांनो, आता भरपूर जणांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, आधार सीडिंग नाही, तर तुम्हाला जर हा जो 2100 रुपयाचा हप्ता व काही लाडक्या बहिणी आहे याच्या पहिले पण फॉर्म भरले आहेत आणि याच्या पहिले जे हप्ते आहेत ते भेटले नाही, तर त्यांना नक्की बँकेत जायचं आहे आणि KYC फॉर्म लगेच भरून टाकायचा आहे, आधार सीडिंग करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला बँक खात्यामध्ये बघायला भेटेल। अन्यथा मित्रांनो, जे पहिले हप्ते नाही भेटले होते तर तुम्ही ह्या हप्त्याला पण भेटणार नाही। मित्रांनो, तुम्हाला जर हा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्या जे कुटुंबामधील आपल्या बहिणी आहेत त्यांना लवकरात लवकर KYC करायचे सांगायचे आहे आणि ही जी अपडेट आहे जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही जर प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। Instagram पेजला फॉलो करून तिथे पण तुम्ही मेसेजद्वारे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता, त्याचं सोल्युशन तुम्हाला भेटेल। आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला जर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।